नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग विचार या टॉपिकवरील 2013 ते 2025 या वर्षी विचारलेले सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याचं स्पष्टीकरण बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटीसाठी अतिशय महत्त्वाचा जो टॉपिक आहे पत्रलेखन याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. पत्रलेखन हा प्रकार टीईटीच्या पेपर 1 मध्ये पण असतो आणि टीईटीच्या पेपर 2 मध्ये पण असतो. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा पेपर 1 साठी पण महत्त्वाचा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा महत्त्वाचा आहे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. पत्रलेखन. पत्रलेखनाचे प्रकार. मराठीमध्ये पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे औपचारिक पत्रलेखन आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन. औपचारिक पत्रलेखन याची माहिती आपण सुरुवातीला घेऊया. औपचारिक पत्रलेखनालाच व्यावसायिक पत्रलेखन किंवा व्यावहारिक पत्रलेखन असेही म्हणतात. औपचारिक पत्रलेखनालाच व्यावहारिक पत्रलेखन किंवा व्यावसायिक पत्रलेखन असेही म्हणतात. ही पत्रे कुठे लिहिली जातात? ही पत्रे शासकीय, व्यावसायिक, शासकीय म्हणजे सरकारी ऑफिसेसमध्ये, व्यावसायिक कार्यालयात, शालेय किंवा कार्यालयाशी संबंधित कामासाठी लिहिली जातात. म्हणजे कुठं कुठे लिहिली जातात? शासकीय कामासाठी, व्यावसायिक कामासाठी. व्यवसाय म्हणजे काय? तुम्हाला एखाद्या गोष्टीची ऑर्डर करायची असेल तर व्यापाऱ्याला लिहिलेली पत्रे. शाळेमध्ये मुख्याध्यापकांना रजेसाठीचा अर्ज, बोनाफाईडसाठीचा अर्ज यासाठी लिहिलेली जी पत्रे आहेत ती औपचारिक पत्रलेखनामध्ये मोडतात. किंवा कार्यालयाशी संबंधित एखादं तलाठी कार्यालय असेल किंवा तहसीलदारांचं कार्यालय असेल तिथे आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी किंवा जन्म दाखल्यासाठी जो आपण अर्ज करतो ती जी सर्व माहिती असते ती औपचारिक पत्रलेखनामध्ये मोडली जाते. त्याच्यानंतर कोणाला लिहितात? तर मुख्याध्यापक. शाळा असेल तर मुख्याध्यापकाच्या नावाने आपण पत्र लिहितो. त्याच्यानंतर संपादक. आपल्याला एखादी जाहिरात द्यायची असेल किंवा माहिती द्यायची असेल तर आपण संपादकाच्या नावाने पत्रलेखन करत असतो. अधिकारी. अधिकारी म्हणजे कोणते? कलेक्टर ऑफिस, तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार या ठिकाणी जे अधिकारी वर्ग असतात त्यांच्या नावाने आपण पत्रव्यवहार करत असतो. किंवा अनोळखी व्यक्ती. अनोळखी व्यक्ती म्हणजे कोणती? तर व्यापारी वर्ग. याच्यामध्ये त्याचा उल्लेख होत असतो. त्याच्यानंतर औपचारिक पत्रलेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे औपचारिक पत्रलेखनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तर याच्यामध्ये भाषा स्पष्ट असली पाहिजे. आपल्याला जे सांगायचे, आपल्याला जे माहिती द्यायची त्याची भाषा कशी असली पाहिजे? एकदम स्पष्ट असली पाहिजे, सरळ असली पाहिजे आणि मुद्देसूद असली पाहिजे. म्हणजे आपला विषयाला धरून ती भाषा असली पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपल्याला रजेसाठी अर्ज करायचा आहे तर त्या रजेला धरूनच त्याचं आपल्याला रजा का हवी आहे त्याचे कारण द्यावे लागतात. त्याला म्हणतात मुद्देसूद माहिती देणे. आता याची उदाहरणे जर बघितली झाली तर उदाहरणे म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे पत्र लेखणे येतात? याच्यामध्ये माहिती पत्रे म्हणजे चौकशी पत्रे. माहिती लेखनाला चौकशी पत्रे असे म्हणतात. मग माहिती पत्रामध्ये आपल्याला कशाची माहिती पाहिजे? बस स्टँडवर आपल्याला जो बसचं टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे त्याविषयी माहिती हवी असते. विनंती पत्रे. आपल्याला विनंती करायची. समजा आपल्या गावामध्ये बस स्टँड नाही किंवा बस थांबा नाहीये, तिथे बस थांबत नाहीये तर आपण अशा वेळेस त्यांना विनंती करून तिथे बस थांबा आपण मिळवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर तक्रारपत्र. आपल्या एरियामध्ये पाणी जलशुद्धीकरण, पाणी चांगलं येत नाहीये, पाण्यामध्ये अशुद्धी आहे तर ते शुद्ध पाणी मिळवण्यासाठी आपण तक्रार करू शकतो. मागणीपत्र. मागणीपत्रामध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये ग्रंथालय आणायचं किंवा व्यायामासाठी काही गोष्टी हव्या असतील तर आपण मागणी करू शकतो. निमंत्रण पत्र. आपल्या एरियामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर आपण पाहुण्यांना निमंत्रण, जे प्रमुख पाहुणे असतात त्यांना निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्राचा वापर करत असतो. आभारपत्र. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती आपल्या एरियामध्ये म्हणजे कार्यक्रमाला आलेला आहे, उपस्थित राहिला आणि उपस्थित राहून त्याने कार्यक्रमात व्यवस्थित नियोजन केलं आणि सगळ्या गोष्टी केल्या म्हणून त्यांचं आभार मानण्यासाठी जे पत्र लिहितो आपण ते आभार पत्रामध्ये येतं. त्याच्यानंतर अर्ज. अर्ज तर सगळ्यांनाच माहिती आहे. अर्जमध्ये आपल्या रजेसाठी अर्ज असतो, विनंती अर्ज असतो, हे सगळे आपण याच्यामध्ये करत असतो. तर हे याच्यामध्ये औपचारिक पत्रलेखनामध्ये माहिती पत्रे, चौकशी पत्रे, विनंती पत्रे, तक्रारपत्र, मागणीपत्र, निमंत्रण पत्र, आभारपत्र आणि अर्ज यांचा समावेश होतो. आता आपण प्रत्येकाची माहिती वन बाय घेऊ. औपचारिक पत्रलेखनाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे माहिती पत्र किंवा त्यालाच चौकशी पत्र असे म्हणतात. तर माहिती पत्र हा एक औपचारिक पत्रलेखनाचा प्रकार आहे.
आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण माहिती पत्र लिहितो. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास एसटी बसच्या वेळापत्रकाविषयी संबंधित अधिकाऱ्याला लिहिलेले पत्र हे माहिती किंवा चौकशी पत्र असते. आता हे जे माहिती पत्र आहे किंवा चौकशी पत्र आहे हे औपचारिक पत्रात लेखनाचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एखाद्या संस्थेविषयी किंवा एखाद्या एस टी बस आहे त्याच्या वेळापत्रकाविषयी किंवा रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी माहिती हवी आहे किंवा एखाद्या शाळेत किती पटसंख्या आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती शिक्षक आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, असं जे पत्र लेखनाचा प्रकार आहे त्यामध्ये माहिती आपल्याला हवी असते. आणि ही माहिती आपल्याला मिळवण्यासाठी आपण जे पत्र लिहितो तर ते औपचारिक पत्र असतं, कारण त्याच्यामध्ये भाषा ही सरळ असते, स्पष्ट असते आणि मुद्देसूद असते. म्हणून माहिती पत्र किंवा चौकशी पत्र हे औपचारिक पत्र लेखनाचा एक प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे ते विनंती पत्र. आता विनंती पत्र हे काय, औपचारिक पत्राचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या कामासाठी, परवानगीसाठी किंवा मदतीसाठी संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक किंवा व्यक्तीला नम्रपणे विनंती केली जाते. हा एक पत्राचाच प्रकार आहे, औपचारिक पत्राचा प्रकार. याच्यामध्ये काय असतं तर विनंती केली जाते एखाद्या व्यक्तीला. आता उदाहरणार्थ जर आपण शाळेत शिक्षक आहोत आणि आपल्याला काही कामासाठी रजा हवी आहे तर आपण शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नावाने एक अर्ज करतो. ते जो अर्ज आहे ते त्यामध्ये विनंती केलेली असते की मला सुट्टी हवी आहे, म्हणून हे काय झालेलं आहे तर एक विनंती पत्र झालेलं आहे. आणि हे विनंती पत्र कशाचा प्रकार आहे तर औपचारिक पत्राचा एक प्रकार आहे. दुसरं उदाहरण काय, बोनाफाईड प्रमाणपत्र मिळण्यासाठी विनंती पत्र. तर बोनाफाईड प्रमाणपत्र काढायचं असतं, त्याच्यासाठी सुद्धा आपण जो अर्ज लिहितो त्याच्यामध्ये विनंती केलेली असते. म्हणून हे काय झालंय, हे दोन्ही विनंती पत्राचे उदाहरण झाले. आणि विनंती पत्रामध्ये कसं असतं, भाषा एकदम स्पष्ट मुद्देसूद असते. म्हणून विनंती पत्र हे काय झालं, औपचारिक पत्र लेखनाचा एक प्रकार झालेला. ओके. औपचारिक पत्र लेखनाचा तिसरा प्रकार आहे तक्रार पत्र. तक्रार पत्र हे एक औपचारिक पत्र आहे ज्यामध्ये एखादी समस्या किंवा असंतोष व्यक्त करण्यासाठी संबंधित अधिकारी किंवा संस्थेला पत्र पाठवले जाते. आता याच्या तक्रार पत्रामध्ये काय असतं, महत्वाचा विषय काय असतो तर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती असमाधानी असतात, तुमच्या एरियामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर तुम्ही असंतोष व्यक्त करतात. तो असंतोष जर पत्राद्वारे व्यक्त केला तर ते पत्र तक्रार पत्र ठरतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या एरियामध्ये जर पाणी पुरवठा हा शुद्ध स्वरूपात येत नसेल तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याविषयी तुम्ही तक्रार करू शकता. आणि तक्रार पत्राद्वारे जर केली तर ते तक्रार पत्र म्हणून त्याचा उल्लेख होतो. तर तक्रार पत्र हे औपचारिक पत्र आहे. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे औपचारिक पत्राचा ते म्हणजे मागणी पत्र. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एखाद्या गोष्टीची मागणी केली जाते. मागणी पत्र हे एक औपचारिक पत्र आहे. हे पत्र मुख्यतः व्यापारी, विक्रेते, प्रकाशक किंवा कार्यालयांना पाठवले जाते, ज्यामध्ये एखादी वस्तू, सेवा, पुस्तके किंवा साहित्याची मागणी केली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर काय, शालेय ग्रंथालयांसाठी पुस्तकाची मागणी करण्याबाबत. हे झालं मागणी पत्र. आता आपण औपचारिक पत्राचा पाचवा प्रकार बघणार आहोत. पाचवा प्रकार आहे निमंत्रण पत्र. आता निमंत्रण पत्र हे औपचारिक पत्र लेखनामध्ये पण मोडतं आणि अनौपचारिक पत्रामध्ये पण मोडतं, परंतु ते केव्हा औपचारिक निमंत्रण पत्र होतं आणि केव्हा अनौपचारिक निमंत्रण पत्र होतं त्यात आपण बघूया. निमंत्रण पत्र हे एक औपचारिक पत्र आहे, परंतु आपल्या गरजेनुसार निमंत्रण पत्र हे औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकते. आता केव्हा निमंत्रण पत्र हे औपचारिक निमंत्रण पत्र असतं, प्रमुख पाहुण्यांसाठी. आता पाहुण्यांमध्ये कोण कोण असलं पाहिजे, अधिकारी असले पाहिजे किंवा नेते असले पाहिजे. या लोकांना जेव्हा आपण पत्र पाठवतो त्या पत्राची भाषा कशी असते, औपचारिक असते. औपचारिक असते. मग केव्हा निमंत्रण पत्र हे औपचारिक बनतं, जेव्हा आपण एखाद्या अधिकारी किंवा नेत्यांसाठी जे पत्र लिहितो तेव्हा ते पत्र निमंत्रण पत्र बनतं, औपचारिक निमंत्रण पत्र बनतं. आणि निमंत्रण पत्र अनौपचारिक कधी होतं, जेव्हा लग्नाचं निमंत्रण द्यायचंय, कुणाला द्यायचंय, मित्रांना द्यायचंय, नातेवाईकांना द्यायचं आणि त्या पत्राची भाषा कशी असते, अनौपचारिक असते, तेव्हा ते पत्र कसं बनतं तर अनौपचारिक निमंत्रण पत्र बनतं. औपचारिक पत्राचा पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे आभार पत्र. आभार पत्र हे एखाद्या व्यक्तीने, संस्थेने किंवा समूहाने केलेल्या मदतीबद्दल, योगदानाबद्दल किंवा दिलेल्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिले जाणारे एक औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र आहे.
म्हणजे मागच्या प्रकारासारखंच हे एक औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र आहे. मग आभार पत्र हे औपचारिक कधी असतं? ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो, मग तो सरकारी असेल, नेते मंडळी असतील, तर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असेल, त्यावेळेस आपण जे पत्र लिहितो तर ते पत्र औपचारिक आभार पत्र ठरतं. आणि जेव्हा एखाद्या मित्राकडून, कुटुंबाकडून किंवा नातेवाईकाकडून आपल्याला मदत मिळाली किंवा वाढदिवसाबद्दल त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या किंवा लग्नाचं आमंत्रण दिलं, असं असेल, तेव्हा ते पत्र लिहिलं जातं. ते पत्र कसं असतं? अनौपचारिक आभार पत्र असतं. औपचारिक पत्राचा शेवटचा जो प्रकार आहे तो अर्ज आहे. अर्ज हा व्यावसायिक आणि कार्यालयीन संपर्काचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अधिकारी, संस्था किंवा कार्यालयाकडून काही मागणी, तक्रार, रजा किंवा परवानगी हवी असते, तेव्हा औपचारिक पत्र लेखनाचा एक प्रकार म्हणून अर्ज लिहिला जातो. तर अर्ज काय आहे? औपचारिक पत्र लेखनाचा एक प्रकार आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अधिकारी किंवा संस्था किंवा कार्यालयाकडून काही मागणी करायची आहे किंवा तक्रार करायची किंवा आपल्याला रजा हवी किंवा परवानगी घ्यायची आहे, त्यावेळेस आपण अर्ज हा जो औपचारिक पत्रलेखनाचा प्रकार आहे त्याचा वापर केला जातो. मग अर्जाचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत? नोकरीसाठी अर्ज केला जातो, रजेसाठी अर्ज केला जातो, तक्रार द्यायची असेल तरी पण आपण अर्ज करतो, आणि एखादी विनंती करायची असेल तेव्हा सुद्धा आपण अर्ज करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखनाचा, औपचारिक पत्रलेखनाचा जे काही उदाहरणे आहेत ती आपण बघितलेली आहेत. धन्यवाद.